राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरता इयत्ता 10वी मधील पाठ 3 उपयोजित इतिहास भाग 1 चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न विचारल्यानंतर जे चित्र दिले तुम्हाला ते चित्र एकदा बारकाईनं पाहून घ्या। मी पूर्वी सांगितले की तुम्हाला आपण सध्या एकच पाठ पाहत आहोत म्हणजे तुम्हाला ते लवकर क्लिअर होते, पण ज्यावेळेस संपूर्ण पाठ जेव्हा पाहताल आणि एखादं कन्फ्युजिंग करणारं चित्र आलं की मग आपला मार्क्स किंवा आपले गुण ते जाऊ शकतात। पहा, हे कैलास मंदिर आहे, हे विष्णू मंदिर आहे, हे पांडव मंदिर आहे का हे कृष्ण मंदिर आहे? हे कैलास मंदिर आहे। वेरूळ या ठिकाणचं लेणी क्रमांक 16। राष्ट्रकूट काळातील कोकस या शिल्पकारानं हे कोरलं, याला दगडातील जिवंत महाकाव्य म्हणतात। पर्यटन नावाचा जो आपण पाठ पाहिलाय तर त्याच्यामध्ये आपण याची अजून सविस्तर माहिती पाहिलेली। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले। कोलकाता, ऊर, दिल्ली, हडप्पा। बघा, ऊर मेसोपोटेमियन संस्कृतीमधील असणारं शहर ऊर। भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे। चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई। पहा, दिल्ली भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? दिल्ली या ठिकाणी आहे। पहा, जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्या त्या क्रमानुसार लावा। राईट, युनेस्को नैसर्गिक आणि सांस्कृतिक जागतिक जे वारसे असतात त्यांना आपल्या यादीमध्ये समाविष्ट करून घेते, मग त्या क्रमानुसार त्यांना आपल्याला काय करायचे? लावायचे। बघा, फतेहपूर सिक्री, भीमबेटका येथील शैलाश्रय, राणी की बाव, अजिंठा लेणी। मग यासाठी आपल्याला त्यांचं इसवी सन माहित पाहिजे असते। जसा रिव्हिजन म्हणून घेऊया, चला। फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये आहे, 1986 साली यांना स्थान मिळालं। भीमबेटका येथील शैलाश्रय मध्य प्रदेशमध्ये आहे, 2003 साली स्थान मिळालं। राणी की बाव पाटण जिल्हा गुजरातमध्ये आहे, 2014 ला। अजिंठा लेणी महाराष्ट्रात आहे, 1983 औरंगाबाद जिल्ह्यात। मग यानुसार आपल्याला त्याचा एक एक क्रम निवडावा लागेल। मग ऑप्शन्स 4 बघा विद्यार्थी मित्रांनो, क ब अ ड, ड क अ ब, क ड ब अ, का ड अ ब क। मी पूर्वी सांगितलं तुम्हाला, 2 जर आपल्याला जर व्यवस्थित 1-2 माहित असतील तर 50-50 ऑप्शन्स मध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। बघा, 4 नंबरचा ऑप्शन ड अ ब क म्हणजे अजिंठा लेणी, फतेहपूर सिक्री, भीमबेटका येथील शैलाश्रय, राणी की बाव। आपल्याला जर हे इसवी सन पाठ होत नसतील तर आपण आपल्या वर्ग मित्रांसोबत, वर्ग मैत्रिणींसोबत डिस्कस करून सुद्धा काय करू शकतो? पाठ करू शकतो। किंवा मग आपल्या घरात जर छोटे बांधव असतील तर आपण त्यांना सांगून सुद्धा आपण पाठ करून घेऊ शकतो। मग त्यांना जवळ घेऊन बसायचं आणि त्यांना सांगायचं, मी तुला सांगतो चल ऐक, म्हणजे आपलंही रिव्हिजन होईल, त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि आपल्याला ते आपोआप काय होईल? पाठांतर होईल। उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी डॅश असा पर्यायी शब्द वापरला जातो। उपयोजित इतिहासासाठी राष्ट्रवादी इतिहास, जणांसाठी इतिहास, वंचितांचा इतिहास, प्राच्यवादी इतिहास। बघा, जणांसाठी इतिहास। निसर्गातील डॅशचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे। जैवविविधता, कला, प्राणी, धार्मिक विधी। बघा, जैवविविधता। चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा। या चित्राशी संबंधित आपण हा दुसरा प्रश्न बघत आहोत। चित्र व्यवस्थित पाहून घ्या, त्याच्यानंतर 4 व्यवस्थित ऑप्शन्स एकदा पाहून घ्या, त्याच्यानंतर त्याचं उत्तर सोडवा। वेरूळ येथे आहे, अजिंठा येथे आहे, घारापुरी येथे आहे, कार्ले या ठिकाणी आहे। बघा, वेरूळ येथे आहे, राष्ट्रकूटकालीन जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान प्राप्त केलेलं वेरूळ येथील कैलास मंदिर।
जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्या त्या क्रमानुसार लावा. चला त्यानुसार अजून एकदा घेऊ. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन पार्क का राष्ट्रीय उद्यान. मग आता आपल्याला आधी हे माहित पाहिजे की युनेस्कोने यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान केव्हा दिले. मग सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे, 1987 ला स्थान मिळालं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान 1985 आसाममध्ये आहे. ग्रेट हिमालयन पार्क हिमाचल प्रदेशमध्ये आहे, 2014 साली स्थान मिळालं. आणि राष्ट्रीय उद्यान याला 2005 साली स्थान मिळालं. मग हे इसवी सन पाठ असतील तर आपल्याला क्रम लावायला काय होईल, सोपं जाईल. मग 4 ऑप्शन्स दिलेत, क ब अ ड, ड क अ ब, ब अ ड क, ब क ड अ. केबीसी सांगितल्यासारखं बघत चला. बघा 3 ऑप्शन नंबर बरोबर आहे, ब अ ड क. राईट. म्हणजे काय येईल पहिल्यांदा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्यानंतर ग्रेट हिमालयन पार्क हिमाचल प्रदेशमध्ये. अमूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात डॅश गोष्टीचा समावेश होतो. असा प्रश्न आल्यानंतर थोडंसं बारकाईनं बघत चला. मूर्त म्हणतात का अमूर्त म्हणतात, मग शेवटी होतो म्हणतात का नव्हतं म्हणतात, म्हणजे प्रश्न पॉझिटिव्ह आहे का प्रश्न निगेटिव्ह आहे. आपले बरेच विद्यार्थी अशा गोंधळामध्ये उडतात आणि घरी आल्यानंतर मग अरे हा तर प्रश्न असा विचारला होता आणि मी तर याचं उत्तर गडबडीमध्ये हे सोडवलं. गडबड अजिबात करायची गरज नाही, कारण प्रश्नच आहे 100 आणि वेळ आहे तुम्हाला 120 मिनिटांचा. म्हणून तुम्ही एक 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 मिनिटं देत जरी प्रश्न बघत राहिला, न घाबरता आपली सत्सग विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण जर हे प्रश्न व्यवस्थित वाचून की प्रश्न पॉझिटिव्ह आहे का प्रश्न निगेटिव्ह आहे हे जर समजून घेतलं की तुम्हाला त्याचं उत्तर 100% बरोबर आहे. बघा, धार्मिक विधी, जैवविविधता, वनस्पती सृष्टी, प्राणी. धार्मिक विधी ही काय आहे, अमूर्त आहे. बाकी काय आहेत, नैसर्गिक आणि. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन डॅश मध्ये झाली. बघा 1814 मध्ये. ऑप्शन्स होते 1814, 1905, 1964, 1922. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत डॅशचा समावेश 2012 मध्ये केला गेला. असा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकदा व्यवस्थित पाहून घ्या, कोणतं इसवी सन, 2012. पश्चिम घाट, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन पार्क, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. बघा, पश्चिम घाट यास 2012 साली युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाच्या यादीत काय मिळालं, स्थान मिळालं. बघा, चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. सगळ्यात पहिल्यांदा चित्र ओळखून घ्या हे काय आहे आणि नंतर मग ऑप्शन्स. रावी नदीच्या तीरावर उत्खननात सापडले, हडप्पा येथे सापडले, हे पॉम्पेई शहराच्या उत्खननात सापडले, ऊर या शहराच्या उत्खननात सापडले. बघा, ऊर या शहराचं उत्खनन करताना सापडलं. मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये असणारं ऊर शहर याचं उत्खनन करताना हे टॅबलेट क्ले सापडले, म्हणजे मातीची वटिका. वेगळा घटक ओळखा, ज्याला ऑड मॅन आउट म्हणतो आपण, म्हणजे याच्यावर तुम्हाला ते ॲनालिसिस करता येईल. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम घाट, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य. बघा, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान हे वेगळं का आहे, कारण हे मिश्र स्वरूपाचे आहे, बाकीचे नैसर्गिक स्वरूपाचे. बघा, कुटियट्टम ही डॅश मधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. पंजाब, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल. बघा, केरळ. भारतातील डॅश हे मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ आहे. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन पार्क, मानस वन्यजीव अभयारण्य. मिश्र स्वरूपाचं विचारले, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. उरलेले 3 नैसर्गिक राष्ट्रीय उद्यान आहेत, पण कांचनगंगा हे मिश्र स्वरूपाचं राष्ट्रीय उद्यान आहे. पंजाबमधील
डायडॅश जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा आहे. बंजारा, ठठेरा, बेलदार, भराडी. ठठेरा. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राशी संबंधित आपण हे तिसरा प्रश्न बघतोय. दगडाची वाटिका आहे, तांब्याची वाटिका आहे, मातीची वाटिका आहे का लाकडाची वाटिका आहे? मातीची वाटिका आहे. मातीची वाटिका म्हणजे क्ले टॅबलेट्स. आपण जर बरेच म्युझियम वगैरे पाहिले असतील किंवा संग्रहालय पाहिले असतील तर त्या ठिकाणी त्या चित्राशी किंवा त्या शिल्पाशी संबंधित एखादी पाटी असते, त्या पाटीवर त्याची सविस्तर माहिती असते. आपण भूगोलामधला जो पहिला धडा बघितलाय क्षेत्रभेट, तर ते सिंहगड चढत असताना विद्यार्थ्यांना तशा प्रकारची माहिती एक पत्रक मोठ्या अक्षरात दिसलं होतं. मग तसं इसवी सनापूर्वी मेसोपोटियन संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या टॅबलेट क्ले लावून त्या ठिकाणी त्या वस्तूंची माहिती दिल्या जायचं. भारतात डायडॅश येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत उपयोजित इतिहास या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं काम चालतं. बघा, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई. बघा, बंगळुरू. चुकीची जोडी ओळखा. बघा, राणी की बाव, पाटण, शैलाश्रय, भीमबेटका, जंतर मंतर, मुंबई, कॅपिटल कॉम्प्लेक्स, अमृतसर. असा प्रश्न विचारल्यानंतर चारही जोड्या एकदा व्यवस्थित बारकाईनं बघून घ्या, कारण मध्येच एखादं छोटंसं चेंजेस करून तुम्हाला ते विचारल्या जाऊ शकते. कधी कधी 2 चुकीच्या विचारतात, कधी 3 विचारतात, कधी एकच चुकीची विचारतात. मग अशा वेळेस ते जर आपल्याला कंप्लीट माहीत असेल तर ते उत्तर द्यायला आपल्याला काय जाईल? सोपं जाईल. राईट. बघा, ऑप्शन दिलेत अ, ब, ड, ब, क, ड, क, ड, ब, क. बघा, चुकीची जोडी काय आहे मग? क आणि ड. कारण जंतर मंतर कुठं आहे? जयपूरला आहे. आपण जो पर्यटनाचा एक पाठ बनवलाय त्या पाठामध्ये याची सचित्र माहिती आणि ते पण अत्यंत सविस्तरपणे आपण दिलेली आहे. आपण तो जर पाठ पाहिला नसेल तर तो एकदा पाहून घ्या. आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स कुठं आहे? चंदीगड या ठिकाणी आहे. इतिहास काळात घडून गेलेल्या घटनांशी असतो. भविष्य, वर्तमान, भूतकाळ का यापैकी नाही? बघा, भूतकाळ. विविध विचारसरणींचा उगम, त्यामधील वैचारिक परंपरा, विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी डॅडॅश इतिहास अभ्यासावा लागतो. असा प्रश्न मोठा आल्यानंतर एकदा व्यवस्थित समजून घ्या, होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर द्या. विज्ञानाचा, सांस्कृतिक, तंत्रज्ञानाचा, तत्वज्ञानाचा. बघा, तत्वज्ञानाचा. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, त्या शोधामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणं यासाठी डॅडॅश इतिहास अभ्यासावा लागतो. विज्ञानाचा, सांस्कृतिक, तंत्रज्ञानाचा, तत्वज्ञानाचा. बघा, विज्ञानाचा. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. या चित्राशी संबंधित आपण हा 4था प्रश्न पाहत आहोत. एनी गॉल्डी या राजकन्याने बांधले, सर लिओनार्ड उली यांनी बांधले, निकोलाई मनुची यांनी बांधले, प्रिन्स वेल्स ने बांधले. म्हणजे हे टॅबलेट के ज्या संग्रहालयात आहे ते संग्रहालय. बघा, एनी गॉल्डी या राजकन्यानं ते संग्रहालय बांधले. त्या संग्रहालयातील ही मातीची वाटिका म्हणजे टॅबलेट क्ले आहे. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी डॅडॅश इतिहास अभ्यासावा लागतो. विज्ञानाचा, सांस्कृतिक, तंत्रज्ञानाचा, तत्वज्ञानाचा. बघा, तंत्रज्ञानाचा म्हणजे टेक्नॉलॉजी समजून घेतली की त्या वस्तूंच्या संदर्भातली सगळी माहिती किंवा कारण परंपरा समजते. योग्य जोडी ओळखा. याआधी आपण काय विचारलं होतं? चुकीची जोडी ओळखा. आता विचारतो योग्य जोडी ओळखा. बघा, संकीर्तन परंपरा मणिपूर, मुडियट्टू केरळ, रम्मम उत्तराखंड, छाऊ नृत्य ओडिसा.
ऑप्शन्स बघा, अ ब क ब क ड, अ ब क ड ब क. असे प्रश्न आल्यानंतर व्यवस्थित पूर्ण वाचून घेणे, म्हणजे आपल्याला एखादं कन्फ्यूज करणारं ऑप्शन्स तिथे दिल्या जाऊ शकते. राईट. उत्तर आहे अ ब क ड, कारण चारही जोड्या काय आहेत, योग्य आहेत. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतींच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम डॅडॅश इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. विज्ञानाचा, सांस्कृतिक, तंत्रज्ञानाचा, तत्वज्ञानाचा. बघा, सांस्कृतिक. डॅडॅश ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. भूगोल, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, इंग्रजी. बघा, तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची काय आहे, जननी आहे. मूर्त सांस्कृतिक वारसा स्थळात डॅडॅशचा समावेश होत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न निगेटिव्ह पद्धतीने विचारलाय, म्हणजे नकारार्थी आहे. आपण वाचतो कुठपर्यंत, मूर्त सांस्कृतिक वारसा स्थळात डॅडॅशचा समावेश होत. होत म्हणले की पटकन मूर्त कोणता आहे, वास्तू पण आहे, उचलून टाकून देतो. प्राचीन स्थळ दिसलं टाकून देतो, शिल्प दिसलं उत्तराला गोल करून टाकतो. पण शब्द शेवटला काय विचारलाय, नाही. म्हणजे पूर्ण प्रश्न वाचायचा, पूर्ण प्रश्न समजून घ्यायचा आणि नंतरच त्याचं उत्तर द्यायचं. बघा, धार्मिक विधी. हे म्युझियम डॅडॅश शहरात आहे. मुंबई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद. बघा, कोलकाता. अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळात डॅडॅशचा समावेश होतो. शिल्पे, प्राचीन स्थळे, मौखिक परंपरा, सांचीचा स्तूप. बघा, मौखिक परंपरा. या चॅनलवर आपण नवीन असाल, आमच्या टीमची मेहनत आपल्याला जर आवडली असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्याचा फायदा त्यांना सुद्धा होईल. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा सराव केला आहे. उर्वरित प्रश्न आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत आणि भाग 2 मध्येच आपल्याला भाग 1 आणि भाग 2 ची प्रश्नमंजुषा पाहायला मिळेल, ज्याची उत्तरं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत.